अं, तुम्ही सगळ्यांनी आता आपण सुरू केलेली शॉर्ट फिल्म बघितली डेफिनेटली. तर तुमच्या व्हिडिओचा भाग नसणार आहे लेक्चरचा, जे आपण YouTubeवर टाकतो. पण काय वाटलं तुम्हाला ती पायपरची व्हिडिओ बघून? कॅन एनीबडी टेल मी की तुम्हाला काय वाटलं? वॉज इट इंटरेस्टिंग? वॉज इट नॉट? बोरिंग होती? काय मॅडम तुम्हाला वेळ नाहीये का? तुम्ही काही चांगलं करू शकत नाही का? एनीबडी? रिअली? नोबडी टू इंटरप्रिट? थिंक केअरफुली. मी तुम्हाला उगाचच व्हिडिओ दाखवत नाही. तुम्हाला माहिती आहे बी-कॉमच्या मुलांना. त्यात काहीतरी असल्याशिवाय मी उगाचच तुमच्याकडे पिक्चर वेस्ट करणार नाही आणि माझा डेटाही वेस्ट करणार नाही. बरोबर आहे की नाही? तो पायपर जो छोटा पक्षी आहे एकदम, त्याला समुद्राची भीती आहे. त्याला समोरच्या आव्हानांची, संकटांची भीती आहे आणि त्याला त्याची आई आत्तापर्यंत फीड करतीये खाणं. तो उसकी जो मम्मा है, जो मम्मा बर्ड, वो उसको फीड कर रही है, राइट? सो व्हेनेवर ही गेट्स दैट कांसेप्ट कि अभी उसको खुद का खाना ढूँढना है, he gets very scared. He tries to persuade her mother that please feed me. नो ऑप्शन, नो अवेल एंड तो इसके बाद क्या हो जाता है कि जैसे उसको कुछ ढूँढना पड़ता है क्योंकि उसको भूख लगी है, आपने देखा। तो पहली बार वो जब वेव को मतलब व्हॉट वी कॅन से लाटा, राइट? तो समुद्राच्या लाटांना पहिल्यांदा तो जेव्हा बघतो, त्याला भीती वाटते. तो परत मागे पळून येतो. म्हणजे संकट आहेत, खूप जोरात, मोठ्याने आपल्या अंगावर येतात. पण काही ऑप्शनच नाहीये ना आपल्याकडे. सो तो पटकन काय म्हणू आपण त्याला मागे वळतो आपण नेहमीच. पण नंतर त्याच्या लक्षात येतं छोटे-छोटे खेकडे आहेत तिथे, की जे किंवा समुद्री किडे, काहीही जे म्हणू ते आपण. पण ते एवढ्या मोठ्या लाटांमध्ये पाण्यात सर्व्हाईव्ह करतायत. कसे? त्याला लक्षात येतं, की ते त्यांच्या भोवती समुद्राचा कोट करून घेतात. समुद्राचा नाही वाळूचा. तो वो क्या करता है सैंड जो रहती है तो उसका उस वो उसमें घुस जाता है। सो दैट जब भी मतलब हमारे यहाँ पानी आ जाए तो आप किसी सेफ जगह पर हो, राइट? तो सिमिलरली वो भी कर लेता है और उसको दिखता है कि जब उसने वो प्रॉब्लम फेस किया, उसके बाद अपॉर्च्युनिटीज़ ही अपॉर्च्युनिटीज़ है। उसको बहुत खाने की चीज़ें मिली, राइट? और उसने देख लिया कहाँ पर, कहीं पर कैसे अपॉर्च्युनिटीज़ है, ही जस्ट ग्रैब्ड इट, राइट? उसने वो पकड़ ली और उसके बाद ले ली। आई एम नॉट गोइंग टू मोटिवेट यू एनी फर्दर क्योंकि बहुत ही अर्ली मॉर्निंग है। लेकिन मुझे सिर्फ ये बताना है कि आई नो आपके पास बहुत ज़्यादा रीज़न्स होंगे देने के लिए, लेक्चर्स ना अटेंड करने के लिए। मैडम नेटवर्क इश्यू में सबके पास नेटवर्क प्रॉब्लम है और ऐसा कुछ बोल भी नहीं सकता कि अरे यार हाँ, नहीं ऐसा नहीं है आपके पास नेटवर्क इश्यू नहीं है। लेकिन सबके पास होने वाला है। सो आई एम जस्ट गोइंग टू टेल यू दिस कि नेटवर्क इश्यू है, डेफ़िनेटली बाहर बहुत ज़्यादा हम बोल रहे हैं कि टेक केयर करने की ज़रूरत है। सो दैट इज़ अ नारा राइट? स्टे होम, स्टे सेफ बहुत ज़रूरत है। लेकिन इसमें भी अगर हम ये प्रॉब्लम्स को अपॉर्च्युनिटी बना देते हैं, तो देयर विल बी नथिंग बैड और नथिंग इश्यू दैट विल कम टू आवर फ्रंट एंड वी कांट फाइट इट। ऐसा हो ही नहीं सकता। कौन-सा भी इश्यू हम फाइट ऑफ कर सकते हैं। ओके? सो आई डोंट वांट टू बी वेरी क्लीशे मतलब क्लीशे नहीं होना है और मोटिवेट करने जैसा। लेकिन मुझे लगता है कि जिसको भी ऐसा लगता है कि फिर से ऑनलाइन लेक्चर शुरू हुए, टाइम है, आराम है, तो ऐसा नहीं होने वाला है। आपको होपफुली ये अभी तक तो पता चल गया होगा कि एफसी के जो पैटर्न होता है एफसी का, वो इंटरनल और एक्सटर्नल पैटर्न रहता है, राइट? सो दैट मीन्स आपके पास 100 मार्क्स है। मैं आज आपको वो बता रही हूँ, प्लीज़ डू पे अटेंशन ओके। एफसी के 100 मार्क्स रहते हैं, तो उसमें से 3 पार्ट में मार्क्स डिवाइड होते हैं। शायद आपको आज तक ऐसा पता चल चुका होगा कि 2 पार्ट में, लेकिन इसका एक्चुअल मार्किंग होता है 20 मार्क्स का आपका प्रोजेक्ट रहता है, राइट? प्लीज़ पे अटेंशन। सो 20 मार्क्स का प्रोजेक्ट है, उसके बाद उसके बाद 75 मार्क्स का आपका पेपर रहता है जिसको एक्सटर्नल मार्किंग बोला जाता है. जो 75 मार्कांचा पेपर असतो एक्सटर्नल तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायचा असतो 75 मार्कांसाठी अँड देन देर आर 5 मार्क्स
5 मार्क्स फॉर योर कंडक्ट, म्हणजे तुमचं वागणं, आप कैसा बिहेव कर रहे हो, आपका अटेंडेंस, आपका ओवरऑल कॉलेज में पार्टिसिपेशन, आप कॉलेज के एक्टिविटीज में आप कैसे कैसे, और इसका रिकॉर्ड मेंटेन किया जाता है। मेरे पास आप सबका रिकॉर्ड बनने वाला है जस्ट इन फ्यू डेज, फ्यू वीक। सो आपका पूरा रिकॉर्ड, सो इट डिपेंड्स ऑन योर कंडक्ट। दैट मीन्स पहला 20 मार्क का प्रोजेक्ट सबमिट करना है, 75 मार्क का एक्सटर्नल वर्क एंड 5 मार्क का कंडक्ट। तो कंडक्ट तो पूरा साल भर रहेगा, या फिर मतलब सेमिस्टर तक। तो यू कैन से इट्स ऑन गोइंग प्रोसेस। मैं आपको परखती रहूंगी। आप बोल सकते हो मैडम वो 5 मार्क गए तो क्या हुआ, डोंट मैटर, मैं पेपर में ऐसा अच्छा कर दूंगी या अच्छा कर दूंगा एंड मला सगळे मार्क असे झकास में मी पास होईल. बी वेलकम, वेरी वेलकम. द थिंग इज यू हैव टू रिमेंबर कि आपको इंटरनल में पासिंग के लिए मिनिमम 40% मार्क लगता है। सो इंटरनल में मिनिमम 40% मार्क का पासिंग और एक्सटर्नल में भी 40 मार्क्स का, दोनों में मिलके 40 मार्क्स का नहीं। जिसका मतलब होता है अगर इंटरनल के हम 20+5 लेकर 25 मार्क ले तो 25 का 40%, मतलब कितना, कोई बता सकता है मुझे? यू कैन से नहीं, इंटरनल के 20% का 40% बताओ मुझे कैलकुलेट करके, और 75 मार्क्स का 25%, सॉरी 40%, इतना लगने वाला है आपको पासिंग के लिए। और अगर आपको ऐसा मतलब आप जो प्रोजेक्ट करोगे उसके ऊपर ग्रेडिंग मिलने का इतना आपको पूरा का पूरा व्हाट वी कैन से ध्यान रखना है और उसके साथ पास होना है, देन यू कैन बिहेव बैडली विथ मी। लेकिन वो भी मार्क्स तो मैं ही एग्जामिन करके देने वाली हूँ, मतलब आपका बहुत ही अच्छा होना चाहिए, राइट और रॉन्ग, एम आई राइट? सो दैट मीन्स अगर आप व्हाट वी कैन से सिंपली वी कैन से दैट आपको बहुत ही पूरा ध्यान रखना है अगर आपको सिंपली आपके पासिंग मार्क्स लाने हैं तो आपको अगर 40% मार्क कितने होते हैं देखना है तो यू कैन सिंपली से कि 25 में से आपको 10 मार्क्स तो लाने ही है आपके प्रोजेक्ट और कंडक्ट में से। और सिमिलरली आपको जस्ट अ मिनट, ओके, मेरे यहाँ कुछ कंप्यूटर दिखाई दे रहा है या और उसके बाद आपको जो लेक्चर के ओरिएंटेशन से जो ज्ञान मिलता है फॉर दैट मैटर, या फिर आप कुछ भी एफसी में लिखते हो उसके साथ साथ एक्सटर्नल में आपको 30 मार्क्स लाने जरूरी है। तो इसमें से 10 और इसमें से 30, कुल मिलाकर 40 होते हैं, राइट? और ये 40 मार्क्स से आपको पास होना है। आर यू गेटिंग द आयडिया व्हाट आई एम सेइंग? होपफुली का तुम्हाला माझी चित्र बघण्यात इंटरेस्ट आहे? बिलीव्ह मी, तुम्ही जर कधी असं बॅचमेट्स बोलत असाल तर FY BCom वाल्यांना विचारा, मला फार चित्र काढायला आवडतं आणि फारच काय म्हणतात ते कोणत्याही चित्र काढायला पिकासो, मायकेल अँजेलो, दा विंची वगैरे सगळ्यांना मागे सोडू शकते इथे चित्र काढण्यात. सो तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात देणं गरजेचं होतं की तुम्हाला 40 मार्कच्या पासिंग पैकी 30 मार्क एक्सटर्नल मध्ये मिळवणं गरजेचंच आहे आणि 10 मार्क इंटरनल मध्ये मिळवणं गरजेचंच आहे. बिकॉज आय डोंट वॉन्ट एनीबडी टू गेट फेल्ड बिकॉज दे डोंट पे अटेन्शन. तुमच्या लक्षात येत आहे? आर यू अवेअर ऑफ इट? पीप्स, डोंट डू दॅट. कारण ओके, सो लेट्स डू वन थिंग क्रेझी. ज्यांना ज्यांना आता हे मार्किंग डिस्ट्रीब्युशन कळलंय प्लीज रेज युअर हँड. मला कळलंय, तुम्ही बोलू नका, रेज युअर हँड्स की मला हे कळलंय काय असतं ते आणि आय एम ओके विथ इट. तुम्हाला काही शंका असतील तुमच्या शंका चॅट बॉक्समध्ये टाकू शकता तुम्ही ॲज ऑलवेज. तुम्ही जागे आहात हे बघूनच मला किती बरं वाटतंय माहितीये का. पण ठीक आहे, अर्धेच लोक जागे आहेत, बाकी सगळे नेहमीप्रमाणे लॉग इन करून पळून गेलेत, राईट? सो इट्स ओके. आय थिंक यू कॅन पुट डाऊन युअर हँड्स. तुम्हाला होपफुली हे लक्षात आलं असेल. तुम्हाला कुठलीही शंका असेल, ओके, तुमच्या शंकेचं निरसन माझ्याकडून परत सांगा. ओके, कूल. ऐका, तुम्हाला FC मध्ये टोटल 100 मार्क्स असतात
100 मार्क्सचं डिव्हिजन 75-20 असं 25 असं होतं. 75 एक्सटर्नल म्हणजे तुम्हाला त्याचा पेपर लिहायला लागतो आणि 25 इंटरनल जे तुम्हाला काम करायला लागतं, प्रोजेक्ट आणि इतर. ओके, समजलं? आता त्याचं असं डिव्हिजन आहे की 75 जे मार्क्स आहेत ते तुम्हाला स्ट्रेट वे पेपरमधनं मिळतात आणि त्या 75 मार्क्स में से 30 मार्क्स आपको लाने हैं तो पास हो जाओगे, लाइक 30 एंड अबाउ. ओके, अब आई एम नॉट सेइंग एम ऑन पासिंग ओनली, ऐसा नहीं बोल रही हूँ. अच्छे अच्छे स्कोर मिल सकते हैं एफसी जैसे सब्जेक्ट में. ओके, क्योंकि वेरी बेसिक सब्जेक्ट है. तो उसके बाद क्या होता है, उसके बाद आता है इंटरनल वर्क. इंटरनल वर्क का और डिस्ट्रीब्यूशन होता है, जैसे 25 में से 20 मार्क्स का आपका प्रोजेक्ट रहता है और 5 मार्क का आपका कंडक्ट रहता है. सो डू यू नो व्हॉट कंडक्ट मीन्स? कंडक्ट मतलब आपका बिहेवियर, तुमचं वागणं, तुमचं कॉलेजमध्ये प्रेझेन्स, तुमचं इनिशिएटिव्ह म्हणजे तुम्ही काय इनोव्हेटिव्हली करताय, तुमच्यात असलेली लीडरशिप, तुम्ही कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करताय, किती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करताय, किती क्वेश्चन विचारताय, याचं पूर्ण अनालिसिस केलं जातं, याचं पूर्ण निरीक्षण केलं जातं. आजपर्यंत केलंच असेल, मी करणारच आहे. माझं पूर्ण लक्ष असतं, माझ्याकडे तुमचा पूर्ण डेटा असतो. पुन्हा एकदा मी FY BCom कडे म्हणजे गेल्या वर्षीच्या FY BCom कडे म्हणजे आत्ताच्या SY BCom कडे रेफर करणार आहे. तुम्हाला आठवतंय, माझ्याकडे तुमच्या सगळ्या प्रकारचा डेटा नेहमी क्रिएट असतो. तुमच्या पत्त्यापासून, तुमच्या डबल फोन नंबर्स पासून आणि सगळं. सो तेच SY BCom साठी SY BCom आणि SY BSc साठी असणार आहे. आय विल हॅव एव्हरी डेटा फ्रॉम युअर साइड. I will create one Google form for that if required. Okay, so that's how we are gonna roll. आणि त्यामुळे तुम्हाला ऑन द टोज राहायला लागेल. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, आय एम नॉट गोइंग टू प्रेशराइज यू टू डू वर्क. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काम करायला प्रेशराईज करणार नाही. मी असंही म्हणणार नाही की पूर्ण दिवस 4-4 तास एफसीचा अभ्यास करा. नाही, मी असं सांगते की जे काम कराल त्याच्याबद्दल माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि जर आत्तापर्यंत तुमचे मित्रमैत्रिणी थोडेसे प्रेमळ इकडं तिकडं आरामात भुंग्यासारखे फिरतात, भ्रमर म्हणतात त्याला, अगदी स्वच्छंद असं, तर त्यांना सांगा लेक्चर्स आर ऑन, दे आर व्हेरी सिरियस. आणि जरी आपण मजा करत असलो लेक्चरमध्ये ओव्हरऑल, तरी पण आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. ओके, सगळ्यांना समजलंय? एनीबडी हू वॉन्ट्स टू शेअर समथिंग, अनेक्डोट, काही आणखीन काही शंका आहे? नो मॅम. कूल. सगळ्यांना सायन्स, कॉमर्स? ओके, कूल. मग फक्त तुम्ही हात खाली करू शकता तुम्हाला जर वाटत असतील तर. ओके, आय डू इट माय सेल्फ. कूल. सो लेट्स स्टार्ट टुडेज लेक्चर. म्हणजे मला माहिती आहे खरं तर इंट्रोडक्टरी लेक्चर असणं गरजेचं असतं, कारण तुम्ही सुट्टीमधनं आलेले असता. पण मला वाटतं वर्षभर सुट्टी खूप झाली नाही का? का आपल्याला अजून सुट्टीचा फ्लेवर घ्यायची गरज आहे? आय डोंट थिंक सो. सो बेसिक अतिशय गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगू शकते या बाबतीतल्या, आय डू इट टुडे. ओके, सो मी तुम्हाला हे सांगितलंय, लक्षात ठेवा, कारण मी माझा कॅमेरा ऑफ करणार आहे आणि लेक्चर म्हणजे नेट कमी यूज होईल. पहिली गोष्ट की तुम्हाला FC साठी इंटरनल प्रोजेक्ट करायचा आहे, ज्याच्याविषयीचं एक वेगळं डिस्कशन असेल. मी तुमच्या बरोबर वेगळ्याने अतिशय नीट प्रकारे डिस्कस करीन आणि तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. सो डोंट वरी अबाउट इट. सो FCचं प्रोजेक्ट 20 मार्काचा. 5 मार्क तुमची अटेंडन्स, तुमचं बिहेवियर, तुमची लीडरशिप, तुमचं इनोव्हेशन, तुमचं पार्टिसिपेशन कॉलेजमध्ये, याच्यावर अवलंबून असतील. आणि ऑब्व्हियसली ते सगळे तुमच्या प्रोजेक्टच्या मार्कांवर पण रिफ्लेक्ट करतातच, बरोबर आहे की नाही? आणि 75 मार्क एक्सटर्नलचे, जे तुम्हाला पेपर सॉल्व्ह करून करायचे आहेत. दोन्ही इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये वेगळ्या प्रकारे पास होता येतं. सो जर समजा असं होऊ शकतं की इंटरनलची केटी वेगळी लागू शकते, एक्सटर्नलची केटी वेगळी लागू शकते. सो इंटरनल मध्ये पण नापास होता येतं आणि एक्सटर्नल मध्ये तर होताच येतं. राईट, वी आर नॉट एमिंग फॉर दॅट. आपण बिलकुल त्याच्यावर भरोसा ठेवायचा नाहीये. नंतर FC सारख्या विषयात मी तुम्हाला बेसिक माहिती तुमच्या पुस्तकाच्या आधारे देणार आहे. याच्यावर असलेली खूप जास्त एक्स्ट्राची जी माहिती आहे ती मात्र तुम्ही मला सांगायची असते. मी तुम्हाला सांगणार आहे ते कसं ते, आणि आपण त्या प्रकारे रोल करणार आहोत. ओके, तुम्हाला काहीही शंका असली कुठच्याही क्षणी तुम्ही मला मेसेज करू शकता इथे,
आणि जर समजा तुम्हाला मला येस आकाश, इज देअर एनिथिंग यू वॉन्ट टू टॉक टू मी? का तो मगाचचा रेज युअर हँडवाला होता? ओके, ठीक आहे. सो जर समजा असं असेल की तुम्हाला माझ्याशी काही पर्सनल मेसेजवर बोलायचं आहे, तुम्हाला मला कुठल्याही प्रकारची शंका विचारायची, डू रिमेंबर तुम्ही मला सकाळी 10 पासून मे बी रात्री 8 पर्यंत कधीही मेसेज करू शकता. मला मेसेज करून कॉलही करू शकता, मेसेज करून अपॉइंटमेंट घेऊन. कारण मी हे खूप मोठी आहे कोणी म्हणून नाही सांगत आहे. गेल्या वेळी मला रात्री 11:30, 12 वगैरे, वगैरे वाजता फोन यायचे. आय डोंट वॉन्ट दॅट. आय हॅव अ फॅमिली लाईफ, यू हॅव अ फॅमिली लाईफ अँड देअर मस्ट बी प्रोफेशनल गॅप बिटवीन इट. ओके? सो होपफुली या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायची वेळ सकाळी अगदी काही इमर्जन्सी असेल डेफिनेटली इमर्जन्सीच्या वेळी तुम्ही मला करूच शकता कधीही कॉल किंवा मेसेज. पण डिफाईन इमर्जन्सी. नक्की इमर्जन्सी काय आहे तुम्ही डिफाईन केलं पाहिजे. ओके? सो विथ दॅट आय एम साइनिंग ऑफ विथ माय कॅमेरा बट नॉट माय मीटिंग अँड आय एम गोइंग टू शेअर यू द स्क्रीन ऑफ आवर फर्स्ट मॉड्यूल. हे नोट्स या ज्या असणार आहेत त्या मी तुम्हाला डेफिनेटली प्रोव्हाइड करणार आहे. सो आपलं पहिलं मॉड्यूल हे ह्युमन राईट्स विषयी आहे. एनीबडी अमंग यू ह्युमन राईट्स विषयी तुम्हाला काही अंदाज, शंका, कुशंका काहीतरी असं आहे का? ह्यूमन राइट्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? एनीबडी जिनको ह्यूमन राइट्स के बारे में कुछ पता है या फिर ह्यूमन राइट्स का मीनिंग पता है? ओके. तो लास्ट टाइम आपने एफसी में डिस्पेरिटी जैसे बहुत कंसेप्ट देखे हैं. फिर आपने ये भी देखा है कि सोशल कॉजेस क्या क्या रहते हैं, जैसे कि ह्यूमन ट्रैफिकिंग और ये. यस, करेक्ट. अक्षता, दॅट्स अ करेक्ट आन्सर. मानवी हक्क. ह्युमन राईट्स आहेत मानवी हक्क. बट व्हॉट इज मानवी हक्क? माणसाने माणसाला माणसासारखं वागवणे. ह्यूमन को दूसरे ह्यूमन को ह्यूमन लाइक बिहेवियर करना चाहिए दूसरे ह्यूमन के लिए. तो हर एक इंसान को यस दिव्या, इज देयर एनीथिंग? ओके. सो आपको ये समझना होगा कि बिहेव लाइक अ ह्यूमन बीइंग विथ अनदर ह्यूमन बीइंग. जसं आपल्याला आपल्याशी वागणं अपेक्षित असतं तसंच दुसऱ्याला वागणूक देणं. पण ही कन्सेप्ट इतकी साधी असताना आपल्याला त्याविषयी हे पुढे प्रोव्हिजन, व्हायोलेशन, रिड्रेसल म्हणजे प्रचंड मोठे मोठे शब्द वापरून का बरं काम करायला लागत असेल? तर सिंपली ये कोई मानता नहीं है. ये जो रूल्स है कि एक ह्यूमन को एक इंसान को दूसरे इंसान के साथ इंसान जैसा ही बिहेव करना चाहिए, इंसान जैसा ही बर्ताव रखना चाहिए, ये कोई मानता नहीं है. और इसके लिए फिर स्टेट को मतलब डेफिनेटली कॉन्स्टिट्यूशनल राइट है. तो कॉन्स्टिट्यूशन मतलब राज्य घटना, राइट? तो उसके हिसाब से स्टेट को मतलब गवर्नमेंट को इंटरवीन करना पड़ता है. और क्या करना पड़ता है? वो ह्यूमन राइट्स वायलेट ना हो, मतलब कोई इसको अबॉलिश ना करे, कोई इसको क्रॉस ना करे, कोणी ते ह्यूमन राइट्स तोडू नये म्हणून प्रोव्हिजन्स असतात. आणि मग जर समजा तरीही वायलेशन झालं, तरीही हे ह्यूमन राइट्स मानवी हक्क मानले गेले नाहीत, तो क्या करना होता है? तो आपको रिड्रेसल मतलब तक्रार, राइट? ग्रीवंस. तो आपको जाकर आपकी जो कंप्लेंट होती है वो रिड्रेसल फोरम में देनी पड़ती है और उसके बाद आपको न्याय मिलता है. यू गेट लीगल actions against violation. Okay? Every time I say redressal, I say takrar, I say violations or anything, it always comes into boundary of legal action. न्यायव्यवस्थेच्या अधीन असणाऱ्या किंवा न्यायव्यवस्थेकडून येणाऱ्या हक्कांनीच आपण या सगळ्याविषयी काम करू शकतो आणि सगळ्यांना त्यांचा त्यांचा मानवी अधिकार देऊ शकतो. ओके? I know it was a long introduction, but we can start with our first chapter because you have like a lot many chapters. Okay, so first is constitutional and legal rights of scheduled caste, that is SC, and scheduled tribes, that is ST. So
SC हे जे रिझर्वेशन आहे, ST हे जे रिझर्वेशन आहे, जे रिझर्वेशन कोटा, ज्यात बॅकवर्ड पीपल, कसे बॅकवर्ड असतात हे, की ज्यांना इकॉनॉमिकली वीकर आहेत ते, किंवा जे सोशली वीकर झालेले आहेत काही कारणांमुळे, तर त्या कारणांमुळे जे मागे पडलेले लोक आहेत, जो भी लोग कुछ कुछ प्रॉब्लम्स की वजह से बैकवर्ड रह गए हैं, तो इनको आगे लाने के लिए, उनको उनके राइट्स देने के लिए ये कॉन्स्टिट्यूशनल और लीगल राइट्स होते हैं, मतलब राज्य घटनेने दिलेले राइट्स, ओके, लीगल राइट्स। और तो ये उनके लिए क्या क्या होते हैं, तो अगर आज तक कितने फॉर्म्स में उसका वायलेशन हुआ है, म्हणजे ते कसे तोडले गेले, आणि जर तोडले गेले तर त्याचं रिड्रेसल कसं होतं, इन द सेन्स त्याची तक्रार निवारण कसं होतं, आणि त्या लोकांना योग्य प्रकारे न्याय कसा मिळवून दिला जातो ज्यांच्यावर अन्याय झालाय, याविषयीचा हा धडा आहे. यात प्रचंड लीगल टर्म्स असणार आहेत, त्यात प्रचंड आर्टिकल्स असणार आहेत. सो बिलीव्ह मी, जेव्हा मी सांगते, मी गेल्या वेळीही तुम्हाला म्हटलं होतं FY BCom वाल्यांना, तुम्हाला सगळ्यांनाच सांगते आता, की यातल्या महत्वाच्या गोष्टी प्लीज कीप इट नोट डाऊन. कारण आता मी तुम्हाला काही लिहून देऊ शकणार नाही, आणि तुम्ही लिहून घेणं हे गरजच नाहीये, कारण यात सगळं मी ही अख्खच्या अख्खं तुम्हाला PDF जे वापरते मी ते तुम्हाला सेंड करणार आहे, म्हणजे तुमच्याकडे हे सगळं असणार आहे. सो बेटर जे महत्वाचे पॉइंट आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला पुन्हा वाचायचंय, ते शब्द, ते पॉइंट तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी लिहून ठेवा, सो दॅट जेव्हा कधी तुम्हाला आठवतंय, इकॉनॉमिक्सचा पेपर मीच काढला होता, बरोबर आहे ना, आठवतंय ना एनीबडी, इकॉनॉमिक्स फ्रॉम BCom स्टुडंट? Yes, ma'am. हा, खूप सोपा होता ना, एकदम सोपा नव्हता, मला माहितीये, सोपा नव्हता पेपर, कारण तुमचे जे MCQs असतात ते कधी सोपे काढायचेच नसतात. MCQ हे छोट्या छोट्या गोष्टीतून निघतात, आणि म्हणून तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. सो ह्या छोट्या गोष्टी असतील त्या नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या उत्तम नोट्सचा सेट करून ठेवा, आणि ह्याचा तुम्हाला पुढेही जाऊन उपयोग होईल, हे लक्षात ठेवा. मे बी पूर्वी असं होत असेल, मला माहिती नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते की यातली प्रत्येक गोष्ट कदाचित लिहून दिली जात असेल, आता ती होणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कॉलेजमध्ये आलात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या नोट्स प्रिपेअर करायच्या असतात. ओके, लेट्स सी हू आर शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्ट असं कुणाला म्हटलं जावं? पहिली गोष्ट, आपल्या देशात प्रत्येक राज्यात शेड्यूल कास्ट लोक वेगळी वेगळी असतात, म्हणजे त्या शेड्यूल्ड कास्ट या ग्रुप खाली येणारे लोक हे अत्यंत वेगळे असतात. वेगळे म्हणजे त्या राज्याने डिफाईन केलेले असतात. ओके, सो आपली जी राज्यघटना आहे, द कॉन्स्टिट्यूशन, इट डिफाईन्स शेड्यूल्ड कास्ट इन आर्टिकल 341. पहिल्या MCQचा पॉइंट येऊ शकतो की कॉन्स्टिट्यूशन कशा प्रकारे शेड्यूल कास्टने डिफाईन करतं, कोणत्या आर्टिकलमध्ये, तर आर्टिकल 341. ॲज पर द कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आर्टिकल 341, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे राष्ट्रपती कोण आहेत, कुणाला अंदाज नाही? द प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिस्टर रामनाथ कोविंद. ओके, आत्ता आपल्याला असलेले, तुम्ही विसरू नका, या गोष्टी गरजेच्या असतात. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया शॅल प्रिपेअर द लिस्ट ऑफ सच कास्ट्स अँड ट्राईब फॉर द फर्स्ट टाइम इन कॉन्स्टिट्यूशन विथ द गव्हर्नर्स ऑफ द स्टेट. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, राज्याचे. Parliament has been authorized to make subsequent modification in such lists as and when been required. So पहिली गोष्ट, राष्ट्रपतींनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितल्याप्रमाणे कोण कोण शेड्यूल कास्टच्या अंडर येऊ शकतं त्याची लिस्ट बनवायची असते. ही लिस्ट फायनलाइज आपल्या पार्लमेंटने म्हणजे लोकसभेने करायची असते. तो लोकसभा को करना पड़ता है ये काम, ओके, जिसमें मॉडिफिकेशंस हो सकते हैं. It means that the list of the scheduled caste and scheduled tribes, that is SC and ST, will not be same for all states but differ from state to state depending upon social and educational backwardness of such castes and communities. So त्या स्टेटमध्ये कशा प्रकारे कोणत्या कम्युनिटीमध्ये कोणत्या कास्टमध्ये बॅकवर्डनेस दिसतोय हे पाहून राज्याच्या गव्हर्नर्सनी म्हणजे राज्यपालांनी प्रेसिडेंटशी म्हणजे आपल्या राष्ट्रपतींशी डिस्कस करून ही लिस्ट बनवायची असते, आणि मग लोकसभेने ती फायनलाइज करायची असते. ओके, अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन
शेड्युल्ड कास्ट ऑर्डर्स अमेंडमेंट ऍक्ट 1990. आता हे कायद्याचं नाव आहे. काय कायद्याचं नाव आहे? द कॉन्स्टिट्यूशन SC Order Amendment Act 1990. Scheduled caste can only belong to Hindu, Sikh or Buddhist religion. सो शेड्युल्ड कास्टच्या कॅटेगरी अंडर येणारे जे लोक असतात ते हिंदू, सिख किंवा बुद्धिस्ट या 3 रिलिजन मधून येऊ शकतात. Thus, there are no scheduled castes outside these 3 religions. The criteria for the inclusion of any community in lists of scheduled caste is extreme social, educational, and economic backwardness arising out of the traditional practice of untouchability. काय म्हटलंय त्यांनी की कशा प्रकारे आपण इन द सेन्स प्रेसिडेंट किंवा गव्हर्नर्स किंवा सरकार किंवा लोकसभा ज्याला पार्लमेंट म्हटलं जातं, हे लोक कोणत्या क्रायटेरियावर ठरवतात की एखादी कम्युनिटी ही बॅकवर्ड आहे, तर त्या कम्युनिटीला एक्स्ट्रीम म्हणजे अतिशय अति जास्त सोशली म्हणजे सामाजिक दृष्ट्या, एजुकेशनल मतलब जो आपका एजुकेशन है उसके बतौर, और उसके बाद इकोनॉमिक बैकवर्डनेस मतलब आर्थिक बैकवर्डनेस, राइट. तो ये 3 जो क्राइटेरिया है, सोशल, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक बॅकवर्डनेस, वो बी एक्स्ट्रीम, सगळ्यात जास्त अशा प्रकारचा जो बॅकवर्डनेस असतो त्यामुळे त्यामुळे तयार झालेली जी ट्रॅडिशनल प्रॅक्टिस आहे अनटचेबिलिटीची, अनटचेबिलिटी इज अस्पृश्यता. आप स्पर्श नहीं कर सकते किसी को, क्योंकि वो इकोनॉमिकली, सोशली या फिर व्हाट वी कैन से ट्रेडिशनली बैकवर्ड है, एजुकेशनली बैकवर्ड है. तो ये जो कुछ बुरी आदतें थी पहले, ट्रेडिशनल प्रैक्टिसेस थी अनटचेबिलिटी जैसी, अस्पृश्यता जैसी, जिसका अबॉलिशन हो गया है, मतलब वो अभी प्रैक्टिस में बिल्कुल भी नहीं है. ओके, तो अगर इसी क्राइटेरिया में कोई कम्युनिटी गिरती है तो हम उसे SC बोल सकते हैं. ऐसा क्राइटेरिया. अगेन, extreme social, educational and economic backwardness arising out of traditional practice of untouchability. म्हणजे ज्या लोकांनी अनटचेबिलिटी पूर्वी सहन केली आहे आणि त्यामुळे आज ते सोशली, एज्युकेशनली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, या लोकांसाठी शेड्युल्ड कास्ट हा ग्रुप तयार केला जातो. प्रेसिडेंट बनवतात, राज्यांच्या गव्हर्नर्सशी डिस्कस करतात आणि त्याच्यानंतर लोकसभेत त्याच्याबद्दल ठराव मांडला जातो आणि लिस्ट मॉडिफाय केली जाते. ओके, लेट्स सी द स्टेटस ऑफ SCs. द SC constitute about 19.9% ऑफ द पॉपुलेशन. रिसेंटली आई रेड आर्टिकल, मैंने एक आर्टिकल पढ़ा था जिसमें लिखा था इंडिया में से 200 मिलियन लोग हैं जो SC क्राइटेरिया या फिर दलित क्राइटेरिया के अंडर आते हैं. So that means 19.9% of the population is SC criteria population. Okay, they are called Dalits in the social and political sphere. So जेव्हा तुम्ही सामाजिक आणि पॉलिटिकल म्हणजे जेव्हा बातम्यांमध्ये तुम्ही बघत असाल तेव्हा त्यांना दलित असं म्हटलं जातं. सो दे आर SC पीपल. ओके, इट इज नॉट टू डिस्क्रिमिनेट. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या, हे कुणामध्येही डिस्क्रिमिनेट करण्यासाठी नाहीये की तू दलित आहेस का, मी दलित आहे का, नाही. हे त्यांना जे फायदे मिळाले नाहीयेत पूर्वी, ते फायदे देण्यासाठी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे. दॅट इज, सरकार जेव्हा पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करतं सो दॅट त्यांना अनटचेबिलिटीमुळे, अस्पृश्यतेमुळे जे तोटे झाले त्याचं निवारण व्हावं. उनको जो भी कुछ प्रॉब्लम्स हुए थे, जो इश्यू थे, वो सब मिट जाएंगे सो दैट उनका पॉजिटिव डिस्क्रिमिनेशन मतलब यू कैन से कि ये डिस्क्रिमिनेशन जो है इसकी वजह से आप उनको दे सकते हो कुछ जो उनके पास नहीं है, सो दैट सभी जगह पर इक्वालिटी रहेगी. सो दैट्स व्हाट मैटर्स. ओके, सो दलित मीन्स, दलित का मीनिंग, लिटरल मीनिंग क्या है? सप्रेस्ड, क्रश्ड, ब्रोकन इनटू पीसेस. तो दलित का मीनिंग आप समझ पा रहे हो. और क्योंकि पास्ट में इनके साथ ऐसा हुआ था, मतलब इनके दादा परदादा शायद ऐसा, तो हम ऐसा बोल सकते हैं कि इनको ये SC क्राइटेरिया होने वाले पीपल को दलित बोला जाता है.
SC have traditionally been at the bottom of social hierarchy which prevailed in India for centuries. They have been treated as untouchables by the so-called upper class caste group. Okay, their social exclusion and economic exploitation has rescued in their chronic weakness. So क्योंकि इनका जो exclusion हुआ था सभी जगह से और इकोनॉमिकली बैकवर्ड होने की वजह से ये वीकर सेक्शन क्रिएट हुआ है और ये वीकनेस या फिर व्हाट वी कैन से इनका बैकवर्डनेस कम होने के लिए स्टेट मतलब गवर्नमेंट, कोर्ट, लॉ ऑफ जस्टिस पूरा का पूरा ट्राई करता है थ्रू द रिजल्ट ऑफ positive discrimination. That means there are many provisions, legal reforms, safeguards for the upliftment or empowerment of SC people. सो SC क्रायटेरिया अंडर जे बॅकवर्ड लोक आहेत त्यांची अपलिफ्टमेंट म्हणजे एम्पॉवरमेंट होण्यासाठी गव्हर्नमेंट अत्यंत मोठ्या प्रमाणावर लीगल रिफॉर्म्स, खूप मोठ्या प्रमाणावर मदतीसाठी प्रोव्हिजन्स क्रिएट करत असतं. सो इन ॲडिशन टू जनरल प्रोव्हिजन, स्टेट हॅज मेड स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर SCs. दीज प्रोव्हिजन्स आर द रिझल्ट ऑफ पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. आणि याच पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनच्या मुद्द्यावर वरून आपण पुढे बघणार आहोत की अशी कोणती कॉन्स्टिट्यूशनल लीगल राईट्स प्रिन्सिपल जी ऍक्सेप्टेड आहेत सगळ्या स्टेट्सकडून, ही स्पेशल ट्रीटमेंट पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनची जी वीकर सेक्शन पॉप्युलेशनला दिली जाते ती कशा प्रकारे असणार आहे हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये 9 वाजता सकाळी बघणार आहोत. ओके, टिल देन यू कॅन टॉक टू मी एनी टाइम अँड आपण भेटूया लवकरच उद्या. बाय, हॅव अ व्हेरी नाईस डे अहेड. टाटा.